नमस्कार, आप देख रहे हैं हिंद आवाज मीडिया और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। महाराष्ट्र के पालघर में हिंद आवाज मीडिया और खबरदीप जनमंच की खबर का महाअसर कासा पुलिस प्रशासन ने लिया। संज्ञान एकता संघर्ष संगठन ने आंदोलन की चेतावनी ली वापस। पत्रकारिता की ताकत तब सिद्ध होती है जब वह जनता की आवाज बनकर सोए हुए तंत्र को जगा दे। महाराष्ट्र के पालघर जिले में हिंद आवाज मीडिया में प्रसारण और खबरदीप जनमंच में खबर प्रकाशित होने के बाद प्रशासन ने मामले को पूरी गंभीरता से लिया है। कासा पुलिस स्टेशन क्षेत्र के अंतर्गत न्याय की मांग को लेकर एकता संघर्ष संगठन द्वारा दी गई आंदोलन की चेतावनी के बाद पुलिस के सकारात्मक रुख ने न्याय की नई उम्मीद जगाई है। पालघर जिले के कासा क्षेत्र में न्याय की मांग को लेकर एकता संघर्ष संगठन के पालघर जिलाध्यक्ष साईनाथ रावते के नेतृत्व में एक बड़े आंदोलन की चेतावनी दी गई थी। संगठन ने दोषियों पर तत्काल कड़ी डीएची कार्रवाई और निष्पक्ष जांच की मांग को लेकर प्रशासन को घेरा था। सीनियर पीआई अमर पाटिल की मामले की संवेदनशीलता और मीडिया में खबर के प्रभाव को देखते हुए कासा पुलिस स्टेशन के सीनियर पीआई अमर पाटिल ने संगठन के पदाधिकारियों से सीधा संवाद साधा। उन्होंने न्याय का पूर्ण आश्वासन देते हुए स्पष्ट किया कि दोषियों के खिलाफ कानून के तहत सख्त और त्वरित कार्रवाई की जाएगी। जांच प्रक्रिया पूरी तरह निष्पक्ष होगी और इसमें किसी भी प्रकार की कोताही बर्दाश्त नहीं की जाएगी। वरिष्ठ पुलिस निरीक्षक अमर पाटिल के इस न्याय के आह्वान और ठोस आश्वासन के बाद एकता संघर्ष संगठन ने प्रस्तावित आंदोलन पर फिलहाल रोक लगाने का निर्णय लिया है। इस अवसर पर संगठन के राष्ट्रीय, जिला और तालुका स्तर के वरिष्ठ पदाधिकारी पंढरीनाथ गोवारी, दीपक पागधरे, रविंद्र जाधव, विलास बरड, रामदास डाक सहित डहाणू तालुका के कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे। प्रशासन के इस सकारात्मक रुख पर संगठन के सदस्यों ने संतोष व्यक्त किया है। हिंद आवाज मीडिया में प्रसारण और खबरदीप जनमंच में खबर प्रकाशित होने के बाद पालघर का पुलिस प्रशासन अब पूरी तरह सक्रिय नजर आ रहा है। अब क्षेत्र की जनता और संगठन की नजरें इस बात पर टिकी हैं कि कासा पुलिस प्रशासन अपने वादे के अनुसार दोषियों पर कितनी जल्दी और कितनी प्रभावी कार्रवाई करता है। नाव साईनाथ अंबोरावते, एकता संघर्ष संघटन पालघर जिल्हा अध्यक्ष। आज इतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार आहेत पंढरीनाथ गोवारी साहेब, राष्ट्रीय सचिव रविंद्र जाधव साहेब आहेत, पालघर जिल्हा उपाध्यक्ष विलासजी बरड साहेब आहेत, त्याच्यानंतर या ठिकाणी डहाणू तालुका अध्यक्ष रामदासजी ढाक साहेब आहेत आणि पूर्ण डहाणू तालुक्याची जी कमिटी आहे ती या ठिकाणी आज उपस्थित आहे। या ठिकाणी सांगायला आज खूप आनंद होतो की येत्या 24 फेब्रुवारीला जे आपण ठिय्या आंदोलनाची या ठिकाणी हाक दिली होती कासा पोलीस स्टेशनवरती, त्यामध्ये 3 विषय घेतले गेले होते। जे 3 विषय होते की जसा करमोडी परिवाराला जो अन्याय झाला, एक आदिवासी मुलावर अन्याय झालेला आहे, खोटा गुन्हा दाखल झाला होता, त्याला न्याय मिळावा। त्याच प्रकारे लत्ता जी लिलका आहे त्या विधवा बहिणीवर अत्याचार झाला होता, तिला न्याय मिळावा। तर या ठिकाणी आम्ही आता आवाहन करतो की या ठिकाणी जसं साहेबांना आम्ही भेटलो, माननीय अमर पाटील साहेब आहेत त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांच्या पुढाकाराने आणि आमच्या पालघर अधीक्षक साहेब यतीश देशमुख साहेब यांच्या पुढाकाराने मला वाटतं ह्या मागण्या 24 तारखेच्या आतमध्ये आजच्या दिवशी, आज दिनांक आहे 21 फेब्रुवारी, या दिवशी या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि जी कायदेशीर कारवाई करायला पाहिजे होती ती कायदेशीर संबंधितांवर कारवाई झालेली आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज ही घोषणा करतो की हे जे 24 तारखेचं हजारो संख्येचं जे या ठिकाणी आंदोलन होतं ते आंदोलन या ठिकाणी आम्ही आज तात्पुरता या ठिकाणी स्थगित करतोय। आज मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय, मी सर्व पालघर जिल्ह्यातल्या सर्व एकता संघर्ष संघटनेच्या सदस्यांना, सभासदांना मी या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की हा विजय जो आहे तो तुमचा विजय आहे, हा लोकांचा विजय आहे, हा एकता संघर्ष संघटनेच्या प्रत्येक सभासदाचा विजय आहे। आणि तुम्ही संघटित झाले, तुम्ही एकत्रित झाले, ही ताकद बघा। आपण कासा पोलीस स्टेशनला न येता फक्त आपण हाक दिली तरी देखील आज या ठिकाणी आपले प्रश्न सुटलेले आहेत। तर ही फार मोठी एक चांगली बातमी आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळते। हा विजय तालुका कमिटीचा आहे,
जिल्हा कमिटीचा आहे, महाराष्ट्र कमिटीचा आहे आणि एकता संघर्ष संघटनचा विजय आहे आणि त्या संघटनचा प्रत्येक सदस्य आणि प्रत्येक सभासदाचा हा विजय आहे। तर या ठिकाणी एवढ्याच तुर्तास मी सांगू इच्छितो की असे संघटित राहूया, अनेक असे प्रश्न निर्माण होतील। कधी तुम्ही एकता संघर्ष संघटनेला हाक मारा, एकता संघर्ष संघटनचे सर्व पदाधिकारी अहोरात्र तुमच्यासाठी तयार आहेत। ते मग कुठल्याही डिपार्टमेंटचा जर काही प्रश्न असेल त्या ठिकाणी संघटनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी तयार आहेत। थँक्यू सो मच। जय हिंद, जय महाराष्ट्र। संघटन पालघर जिल्हा अध्यक्ष मान्य साईनाथ रावते, काही प्रश्न होते त्यांचे, त्या प्रश्नांचं पोलीस स्टेशनला त्यांचे काही प्रश्न होते, काही विषय होते, त्या विषयाचं पूर्णपणे निरसन झालेलं आहे। तर त्यासाठी त्या प्रश्नावरून 24 तारखेला ते पोलीस स्टेशनला हे आंदोलन करणार होते, परंतु त्या विषयांचं निरसन झालेलं आहे पोलीस प्रशासनातर्फे। त्यामुळे ते त्यांचं जे आंदोलन हे आंदोलन होतं 24 तारखेला ते स्थगित करत आहे। ठीक आहे। अब तक के लिए इतना ही। वीडियो को लाइक और शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें।